ध्येय निश्चिती हा एक फार छान प्रकारे उलगडून दाखवलेला चॅप्टर आहे भारू काकांच्या पुस्तकात. तो तुम्ही जरूर वाचा. तिथे मी जास्ती डिटेलमध्ये सांगू इच्छित नाही, पण ध्येय हे तुमचं आयुष्य बदलू शकतं. त्यामुळे एक ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयपथावर चाला, हे तितकंच महत्त्वाचं आहे. यशस्वी करिअरसाठी अजून एक छोटासा मंत्र किंवा एक छोटासा संकल्पना मी तुम्हाला शेअर करू इच्छितो. आजतागायत मी ही हजारो विद्यार्थ्यांशी शेअर केली आणि सगळ्यांना ही कल्पना खूपच आवडलेली आहे आणि त्याला एक परिमाण आहे जी तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल. त्याला आम्ही काश म्हणतो. काशचा फुल फॉर्म आहे नॉलेज, ॲटिट्यूड, स्किल्स आणि हॅबिट्स. ह्या 4 गोष्टी जेव्हा तुमच्यासाठी गुणाकार करतात त्यावेळेला तुमचं करिअर घोड्यासारखं धावतं. नॉलेज, ॲटिट्यूड, स्किल्स आणि हॅबिट्स. ॲटिट्यूड, नॉलेज म्हणजे तुम्हाला जे माहिती आहेत ते. ॲटिट्यूड म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही गोष्टी घेतात त्या, किंवा ज्या प्रकारे तुम्ही गोष्टींकडे बघता. स्किल्स म्हणजे तुमची कौशल्य, ज्याच्यात आम्ही तांत्रिक कौशल्य म्हणतो आणि सॉफ्ट कौशल्य म्हणतो. आणि शेवटी तुमच्या सवयी. कार्नेजी फाउंडेशन म्हणून एक जगविख्यात फाउंडेशन आहे, ज्यांनी सर्व्हे केला होता की ह्या जर 4 गोष्टी, हे जी 4 इंजिन तुमच्या करिअरला लागली तर करिअर धावतं, तर ह्यापैकी प्रत्येकाचा तुमच्या यशावर होणारा परिणाम किती. तर त्या सर्व्हेमधनं एक फार छान बाहेर आलं की नॉलेज म्हणजे जे तुम्ही कॉलेजमध्ये शिकता आहात, जे तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये शिकायला मिळतं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये शिकता आहात, त्याचा परिणाम हा तुमच्या करिअरवर किंवा यशावर फक्त 15% होतो. फक्त 15%. उरलेले 85% जे सक्सेस आहे ते ASH या 3 विभागात येतं. थोडक्यात तुम्ही लोकांशी कसं बोलता, लोकांकडनं कशी कामं करून घेता आणि लोकांकडनं तुम्ही लोकांशी कसं मिळून मिसळून तुम्ही पुढे जाता. ह्या 3 गोष्टी ज्या आहेत त्याने तुमचं 85% आयुष्यातलं यश निर्भर आहे. दुर्दैवाने ह्या 3 गोष्टी कधीच कॉलेजमध्ये शिकवल्या जात नाहीत. MBA एक अत्यंत प्रथिती अशी 1920 साली जगातला पहिला MBA कोर्स ऑफर करण्यात आला होता. ह्या 2020 साली 100 वर्ष पूर्ण होतील. आज भारतातल्या कुठल्याही युनिव्हर्सिटीचा कोर्स घ्या, साधारणपणे 30 विषय असतात आणि प्रत्येक विषयाला 60 तास दिलेले असतात. म्हणजे 2 वर्षात 1800 तासांचा अभ्यासक्रम आहे हा. 1800 तासांमध्ये फक्त नॉलेज आणि नॉलेज. स्किल्स किती असतात? 18 तास पण नाही. 85% यश आणि त्याला आपण कशी ट्रीटमेंट देतो, हे करिअरचा महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो, जो कधी तुम्हाला कॉलेजमध्ये शिकवायला मिळणार नाही, जो तुम्हाला स्वतःला डेव्हलप करायचा आहे. करिअरसाठी काशचा फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि त्याच्यावर जरूर अंमलबजावणी करा. त्याच्यावर जर तुम्ही अंमलबजावणी केली तर आयुष्याच्या शेवटी असं म्हणायला लागणार नाही की काश मी ते केलं असतं तर किती बरं झालं असतं. काशचा परिणाम थोडक्यात तुम्हाला सांगतो. काशवर जेव्हा तुम्ही लक्ष देता किंवा तुम्ही जेव्हा काशवर हे करता तेव्हा त्याचा तुम्हाला ऑन द जॉब फायदा होतो. त्याच्यानुसार बेस्ड ऑन तुमचा एम्प्लॉयर किंवा तुमचा व्यवसायामध्ये तुम्हाला तुमचे रिवॉर्ड्स मिळतात, तुमचं रेकग्निशन मिळतं आणि ग्रोथ मिळते. त्यामुळे करिअरमध्ये जर तुम्हाला रिवॉर्ड्स, रेकग्निशन आणि ग्रोथ हवी असेल तर काशची स्ट्रॅटेजी मित्रांनो नेहमी अंगी बाणवा. आणि ही स्ट्रॅटेजी तुम्हाला सदैव चालू ठेवायची की चला ग्रॅज्युएशन झालं काश थांबलं असं नाही आहे. आजही आम्ही ह्यांच्यासारख्या सिनियर मंडळींकडनं नवीन शिकत असतो. आजही आम्ही आमच्या स्किल्सवर हे करत असतो, काम करत असतो. तेव्हा काशचा मंत्र लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी माझ्यातर्फे लक्ष शुभेच्छा आणि धन्यवाद. खरंच किती सोप्या शब्दात पारखे सरांनी आपल्याला करिअर विषयीची माहिती दिली ना. मला पूर्ण खात्री आहे तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडलं असेल आणि आता नव्या जोमाने तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेरणा देणारी भारू काकाची पत्रे. जो कोणी ही भारू काकाची पत्र वाचेल त्याला एखादा क्षण असा येईल आयुष्यातला जेव्हा त्याला आठवेल की मी अडचणीत आहे आणि मला कळत नाही मी काय करू. तेव्हा त्या क्षणी आठवेल भारू काका आणि तो तुमच्या बरोबर असेल, तुमच्या मनात रुजलेला असेल आणि तो तुम्हाला नक्की मार्गदर्शन करू शकेल. भारू काका हा जो पत्रात आहे तो आपल्या मनात साकारणार आहे. ध्येय निश्चिती हा एक फार छान प्रकारे उलगडून दाखवलेला चॅप्टर आहे भारू काकांच्या पुस्तकात. तो तुम्ही जरूर वाचा. ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयपथावर चाला. भारू काकाची पत्रे पुस्तक नव्हे